गोवर्धन देशमुखजी, सगळ्यांचे म्हणणं तुम्ही ऐकलेलं आहे आणि त्यातला जो एक मुख्य मुद्दा आहे की आपल्या खांद्याचा उपयोग करू द्यायचा की नाही. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून खरोखरच कोणी गोळ्या चालवतंय का? मी थेट प्रश्न विचारतोय तुम्हाला. याच्या मागे तुमच्या मागे इतर कोणी आहे का? या आंदोलनासाठी तुम्हाला कोणाची फूस आहे का? काय नेमकं घडतंय? काय नेमकं या सगळ्याबद्दल आत्ता जे काही नॅरेटिव्ह समोर येतंय त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं आहे? नाही, आमचं असं म्हणणं आहे की मुळात कोणीतरी आमच्या खांद्यावर बंदूक ठेवावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा. अन्यथा कोणी पाठिंबा दिला असता तर आमची आज ही वेळ आलीच नसती. मुळात मुद्दा हा सर्वसामान्याचा आहे. आम्ही काय राजकीय पक्ष नाही आहोत. आज जर एखाद्या राजकीय पक्षाने आंदोलन केलं असतं तर हा मुद्दा तुमचा व्हॅलिड होता की बाबा हा ठीक आहे, राजकारणापुरता आहे. पण तुम्ही हा प्रश्न त्या दिवशी 6 ऑगस्टला का नाही केला असा आम्हाला प्रश्न आहे. राजीव वाघमारे आता जे बोलले त्यांनी अजूनही उत्तर दिलं नाही की त्या दिवशी हा जो गदारोळ, आज जो गदारोळ होतोय, आज ज्या चर्चा होत आहेत, त्या 6 ऑगस्ट नंतर या राज्यामध्ये चर्चा का झाल्या नाही? त्यावेळेस राज्यकर्त्यांनी, अनेक पक्षाच्या प्रवक्त्यांनी शासनाला प्रश्न का नाही विचारले की त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ज्यांनी केला, त्या जैन मुनींनी जी भाषा वापरली, आम्ही शस्त्र काढू, आम्ही मोर्चे काढू आणि एक चिथावणीखोर भाष्य करून या समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण होईल असं वाक्य वापरलं, त्यानंतर कोणी काही बोललं का नाही असा प्रश्न आमचा होता. आणि राजकारण वगैरे आमचा काय संबंध आहे? आता मगाशी उपाध्याय साहेब पण बोलले की हे राजकारण आहे, कोणी खांद्यावर बंदूक ठेवत आहे. आता आमच्यासारख्या चळवळीतल्या माणसाचा जर कोण वापर करणारा अजून जन्माला यायचं बाकी आहे. उपाध्याय साहेब आणि वाघमारे साहेब, आम्ही सामान्य माणसं आहोत, मराठीसाठी भांडतो, परंतु या ठिकाणी आम्ही कोणत्या जैन मुनीच्या विरोधात आलो नव्हतो. या ठिकाणी आम्ही कोणत्या पक्षाच्या विरोधात आलो नव्हतो. या ठिकाणी कोणीच काही बोललं नाही, म्हणून आम्हाला जनसामान्याला रस्त्यावर उतरावं लागलं आणि प्रशासनाला प्रश्न विचारायचे होते की तुम्ही कारवाई का केली नाही. एवढं निवेदन घेऊन फक्त आम्ही आज आलो होतो. आणि गोवर्धनजी हे तर सांगतात आहेत ना की आम्ही कारवाई केली, आम्ही पुन्हा एकदा तो कबूतरखाना महापालिकेने झाकून टाकला, पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशाचं अंमलबजावणी करण्यात आली. हे सगळं पुरेसं नाही असं वाटतं तुम्हाला? गुन्हे दाखल केले का यांनी? हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किती मोठा गुन्हा आहे हा सर्वांना माहिती आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाने, चळवळीतल्या माणसाने सांगणं हे उचित ठरणार नाही, परंतु कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न्यायालयाला आम्ही अजिबात जुमानत नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, शस्त्र काढू, ही भाषा कुणाकडून? तर एक जैन मुनीकडून. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. गोवर्धन देशमुख कदाचित प्रवासात आहे, त्यामुळे मध्ये मध्ये त्यांचं नेटवर्क जात आहे. केशव उपाध्यायजी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. गुन्हा का दाखल केला नाही असा त्यांचा सरळ सवाल आहे. असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मला खरंच गोवर्धन पाटलांचं, ते चळवळीतले कार्यकर्ते आणि चळवळीतले अनेक कार्यकर्ते हे साधे भोळेच असतात, अत्यंत निष्ठेने काम